सगळा गाव पिंजून काढत असताना एकदम अचानक बायजा काकूसारखी बाई दिसली, पण तिचा अवतार विचित्र झालेला होता. दाताची बोचरखिंडी उडालेली होती, केस पांढरे झाले होते, फाटकं लुगडं अंगावर होतं. आधाराला काठी घेऊन ती बाई देवीच्या मंदिरासमोर एक कटोरा घेऊन भीक मागताना दिसली. मला हे पाहून जरा विचित्र वाटलं. मी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला लावली. गाडीतनं उतरलो. जवळ जाऊन त्या बाईकडे पाहिलं तर काय, ती माझी बायजा काकूच होती. आज बायजा काकूची ही अवस्था पाहून मला वाईट वाटलं. जवळ जाऊन तिच्या डोक्यावरनं हात फिरवून म्हणालो, बायजा काकू इथे काय करताय? चला मी घरी सोडतो. त्यावर ती म्हणाली, अरे बाबा कसलं आणि कुणाचं घर काढलं तू? पण पोरा तू हाय तरी कोण? पाणवलेल्या डोळ्यांनी बायजा काकूचा हात हातात घेत मी म्हणालो, बायजा काकू मी तुमचा महाद्या, रखमीचा महाद्या. ओळखलं मला? असं म्हणताच बायजा काकूनं हातातला कटोरा बाजूला ठेवत माझ्या तोंडावरनं हात फिरवला आणि म्हणाली, महाद्या, अरे तू हे वय माझा हाफिसर साहेब, कसा हे राहिल्या करा. ती असं म्हटल्यावर मी बायजा काकूच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागलो. हे सगळं दृश्य माझा सहकारी पोलीस अधीक्षक बघत होता. त्याला कदाचित ते ओंगळवाणं वाटलं असावं, कारण बायजा काकूचा तो अवतार, भोवताली घोंगावणाऱ्या माश्या, अवतीभोवती पडलेला तिचा पसारा, आणि तरीही मी तिला मिठी मारताना बघून तो गोंधळलेला होता. पण मला काही फरक पडत नव्हता. आज त्या बायजा काकूंच्या आधारामुळे मी लाल दिव्याच्या गाडीत बसू शकलो होतो. मी त्यांना हळूच उठवत गाडीच्या बाजूला घेऊन आलो. पहिली त्यांना सुध्याच्या हॉटेलातली पुरी भाजी भजी खायला घातली. कधी न मिळाल्यासारखं बायजा काकू त्याच्यावर तुटून पडली. मी प्रेमाने तिला खायला घातलं. पोटभर खायला घातल्यावर तिची परत विचारपूस केली, बायजा काकू इथे कशा तुम्ही? मी हे विचारेपर्यंत बायजा काकू रडायला लागले. मी तिला रडू दिलं. कोंडून ठेवलेल्या दुःखाला तिला वाट मोकळी करू दिली. दुःखाचा आवेग कमी झाल्यावर ती म्हणाली, अरे मादा काय सांगायची जन्मची कथा. अरे श्यामी होती तव मी आणि श्यामी 4 घराची धुनी भांडी करायचो. मला नाही जमलं तर श्यामी कामं उरकू लागायची. पण हळूहळू वयाच्या मानानं काय काम उरकणं झालं बघ. हातपाय चालत होतं तवर कसं बसं 2 वेळेला पोटाला घास मिळायचा, पण हळूहळू हातपाय चालणं बघ. मग सुनबाईचं रोज उठून तोंड चालू झालं. म्हातारीला किती लागतंय खायला म्हणून रोजच उठसूट पोराशी माझ्याशी भांडायला लागली ती. कवा कवा तर कोरभर भाकरी बी देत नव्हती खायला. मला राहून राहून तुझी आणि श्यामीची लय आठवण यायची बघ. वाटायचं 2 घास श्यामीने दिले असते माझ्या पोटाला. माझा काय उपयोग नाही बघ, पोटचा गोळा असून बी त्याला दया माया नाही. त्या परीस ही झील व्हायली लाख मोलाची गुन्हे पोर हे तुम्ही. बायजा काकूनं माझ्या तोंडावरनं हात फिरवला. परत हळू आवाजात सांगायला लागली, महादार एक दिवशी तर पोरगा कामावर गेल्यावर जेवत्या ताटात पाणी ओतून मला हाताला धरून घराबाहेर काढलं. काय करणार, कुठं जाणार, कुठं कोण जनागोताचा बी नाही. आणि असली जनागोताची असल्या बिनकामाच्या म्हातारीला कोण ठेवून घेणार? त्या परीस महादा या देवीनं जागा दिली बघ. तिच्या दरबारात रोज गजर करायचा, ताटात पडलेलं 2 घास खायचं, गप गुमान हिथं पडायचं, बघू पुढं देवाची मर्जी. बायजा काकूची ही व्यथा ऐकून खूप वाईट वाटलं. अरे आज आई नाही म्हणून मी तिची क्षणोक्षणी आठवण काढतोय, आणि आहे त्याला तिची जिवंतपणी किंमत नाही. बायजा काकूला आता आपणच न्याय मिळवून द्यायचा म्हणून तिला हाताला धरून उठवलं. गाडीत मोठ्या सन्मानानं बसवलं. आज माझ्या कामापेक्षा मला बायजा काकू महत्त्वाची होती. तिला रेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेलो. 2-4 नवीन साड्या घेऊन अगोदर बायजा काकूला दिल्या. मग मी माझ्या कामाची पाहणी करायला गेलो. सगळी कामं आटोपून परत आलो. बायजा काकूशी गप्पा मारत बसलो तर बायजा काकू म्हणाली, महादा लेकरा, तुझ्या एवढ्या मोठ्या हापिसात माझ्यासारख्या भिकाऱ्याचं काय काम? झालं तेवढं पुरं झालं की म्या जाती माझ्या ठिकाणाला. बायजा काकू, ज्या मंदिराच्या पुढे तुम्ही बसता त्या मंदिरातल्या देवी इतक्या तुम्ही श्रेष्ठ आहात.
ज्या वेळेला आम्हाला खायला मिळत नव्हतं तेव्हा तुम्ही आमच्या पोटाला 2 घास घातले, तेव्हा तुमची जागा खरं तर अशा मंदिरात हवी. आज या रेस्ट हाऊसला मंदिराचं रूप आलंय ते फक्त तुमच्यामुळे. असं म्हणत मी त्यांचे पाय चेपायला लागलो तर बायजा काकू रडायला लागली. म्हणाली, अरे धन्य रे त्या रकमेची कूस जिथं तुझ्यासारखा हिरा आला जन्माला. मादा, हे समज तुझं वैभव बघायला रकमे पाहिजे होती रे आज. बायजा काकू माझ्यावर आभाळ माया सांडत होते. रात्रभर बेडवर पडून मी विचार करत होतो की बायजा काकूच्या पोराला आणि सुनेला कशी अद्दल घडवायची. पण जर दमदाटी केली तर ते काकूला कदाचित इजाही पोचवू शकतील. आपण इथे आहोत थोडे दिवस तर काट्यानं काटा काढावा म्हणून मी सकाळीच बायजा काकूला पोटभर खाऊ घातलं, छान साडी नेसायला भाग पाडलं आणि बायजा काकूला घेऊन आमच्या जुन्या आळीकडे निघालो. तर गावातल्या आळीतली पोरं मादा आला, साहेब आले असं म्हणत गाडीला वाट सोडत होते. गाडी आमच्या आळीकडे वळवताना बघून बायजा काकूच्या मनात दडकी भरली. ती मला हलवून हलवून म्हणायला लागली, मादा, मला नाही परत घरला जायचं. त्या परीस मला तुझ्याकडे बंदूक असेल तर माझ्या गोळी झाड, पण मला त्या नरकात ढकलू न रे. हात जोडते मादा म्या. बायजा काकू, या वेळेला तसं काहीही होणार नाही, तुम्ही आता फक्त मजेत राहायचं. असं म्हणत चिंगीच्या घरावरनं गाडी जात असताना दारात मला चिंगी आणि तिची पोरं सहज दिसली. आज काही सण न सूद न सुट्ट्या तरी चिंगी माहेरी कशी काय म्हणून माझ्या मनात जरा पाल चुकचुकत होती. पण आत्ता बायजा काकूचा प्रश्न ऐरणीवर असल्यामुळे मी जरा चिंगीकडे दुर्लक्ष केलं आणि माझी लाल दिव्याचा सिग्नल देत गाडी थेट बायजा काकूच्या दारात जाऊन थांबली. अचानक लाल दिव्याची गाडी दारात बघून बायजा काकूची सून पाणी भरता भरता हांडा बाजूला टाकून नवऱ्याला बोलवायला गेली. बायजा काकूचा मुलगा शेतातून धापा टाकत घरी आला. कोण साहेब लाल दिव्याची गाडी घेऊन आले म्हणून त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. काय बोलायचं आहे हे बायजा काकूला मी तेवढ्याच शिकवलेलं होतं. बायजा काकू मोठ्या तोऱ्यात गाडीतनं खाली उतरल्या आणि म्हणाल्या, ए चला घर खाली करा, हे घर माझ्या नावावर आहे, तेव्हा निघायचं, बाहेर निघायचं, थांबायचं नाही तर. असं म्हणत बायजा काकूनं सगळी भांडी कपडे बाहेर फेकायला सुरुवात केली. तेवढ्यात पोरगा आणि सून बायजा काकूच्या अंगावर गेले आणि म्हणाले, ए म्हातारे, हे घर आमचं आहे, तू हो चालती चाल. सून आणि लेक बायजा काकूच्या अंगावर धावून आले. मी मध्ये पडलो आणि ओरडलो, गप्प बसा. हे बघा, घराची शेतीची कागदपत्र माझ्याकडे आहेत, तेव्हा काकूच्या अंगाला हात लावायचा नाही. काकू जे म्हणते तसंच होणार आहे. तिला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर खडी फोडायला तुरुंगात जायची तयारी ठेवा. असा दम दिल्यावर दोघंही एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. त्यांचं अवसान गळून पडलं. सुतासारखे सरळ झाले. पाया पडत म्हणले, मादा, अरे तुझ्या काकूला वेड्या ठोकणार होय तू, चुकलं की आमचं, माफ कर रे. मलाही हेच हवं होतं. मी त्या दोघांना बाजूला घेतलं आणि म्हणालो, हे बघा, ही सगळी संपत्ती तुमचीच आहे, पण बायजा काकूला जरी दुखावलं किंवा त्रास दिला तर सगळी संपत्ती सरकारच्या हवाली होणार असं यात नमूद केलंय, तेव्हा बघा आता तुम्ही कसं वागायचं. असं म्हटल्यावर लगेच दोघेजण काकूच्या पाया पडले. म्हणाले, आई जे झालं त्याच्याबद्दल माफ कर. आता हेतून पुढं काय बी चुकी होणार नाही. तू जसं म्हणशील तसं होईल, पण आम्हाला घराच्या बाहेर काढू नको. अगं काय बी झालं तरी तुझीच पोरं की आम्ही, पोटात घाला आमचा गुन्हा. अगं निदान तुझ्या नातवंडाचा तरी विचार कर. असं म्हणत दोघेजण पुन्हा पुन्हा हातापाया पडत होते तिच्या. तेव्हा मी आपला एका साध्या पेपरवर दोघांचा अंगठा लावून घेतला आणि सांगितलं, जर इथून पुढं बायजा काकूला जरा त्रास दिला तर याला जबाबदार तुम्ही असणार असं या कागदात मी लिहून घेतलंय. तेव्हा तिची योग्य ती काळजी घ्यावीच लागेल. होय होय महादा, असं म्हणत ते माझ्या जवळ आले. त्यांना जवळ घेतलं, परत समजावलं. अरे म्हातारं माणूस देवळाच्या बाहेर भीक मागतंय आणि गळ्यात तुळशीची माळ घालून पंढरीची पायी वारी करतंय, शोभतं का तुम्हाला? त्यापेक्षा याच मायमाऊलीचं रोज नित्यदर्शन घ्या, तो विठ्ठल हिच्या रूपात बघा. महादा, आज आमचे डोळे उघडले बाबा. आजपासून तुला वचन, आईला अंतर कधीच देणार नाही. म्हणता म्हणता एकदम त्याच्या लक्षात आलं आणि सॅल्यूट करत म्हणाला, नाही महादा नाही, साहेब आईसा तुम्ही आता, साहेब. असं म्हणून घरातली खुर्ची बाहेर आणून तिला खांद्यावरच्या गमजानं झटकत मला हाताला धरून त्याच्यावर बसवलं. चहा पाणी झालं. बायजा काकूचा माझं हे काम बघून जीव मोठा झाला.
मला जवळ घेऊन परत परत डोक्यावरून भरभरून आशीर्वाद देत होती. सगळं व्यवस्थित होईल अशी आशा मनात धरून सगळ्यांचा निरोप घेऊन बायजा काकूच्या पाया पडून त्यांच्या हातात 10,000 रुपयांचा चेक दिला आणि म्हणालो, काही लागलं तर मला फोन करून कळवायचं, मी लगेच हजर होईन. आणि मी सहज विचारलं, काकू नंदाबाई मला दिसल्या नाहीत आल्यापासनं, त्या कुठे आहेत? बायजा काकू म्हणाली, अरे पोरा मलाच काही ठावं नाही. मला माझ्या पोटाची कळगी मारायची भ्रांत, मला कुणाचाच आता पता नाही रे. तेवढ्यात काकूची सून घरातनं आली आणि म्हणाली, साहेब काय सांगायचं तुम्हाला नंदाबाईंची कहाणी. बाईंचा धाकटा पोरगा नितीन ते परत ते काय ड्रग का फ्री म्हणतात त्याच्या गोठाळ्यात अडकला. त्या कोणच्या पोरीच्या नादात कावाच बेपत्ता झाला, त्याचा काय बी थांग पत्ता नाही. पोरांची काळजी करून करून साहेब देवाघरी गेले. बाईने अंतरून धरलं होतं, पण आलेल्या सुनेनं एवढा त्रास दिला का बाई स्वतः एका वृद्धाश्रमात गेल्या राहिला. नितीनला बी मध्ये पोलिसांनी पकडून नेले म्हणत होत्या. नदीवर धुणं धुवायला बायका येतात नाही, त्या सांगत होत्या त्याला धरून न्याला म्हणून. आता ह्याच्यामुळंच मला काय माहीत नाही. क्षणभर माझी मती कुंठित झाली, पुढे पाऊल टाकवेना. मी पुन्हा तिथेच खुर्चीत बसलो. मनात आलं, काय हे बाईंच्या नशिबाला आलंय. आज ज्या बाई ज्ञानसूर्यासारख्या तळपत असणाऱ्या, अनेकांना सन्मार्गाचे धडे देणाऱ्या, अनेकांचं जीवन घडवणाऱ्या, पण त्यांच्या स्वतःच्या घरात मात्र इतका अंधार. कुठे असतील त्या मायमाऊली, कशा असतील? मी विचार करत होतो आणि बायजा काकू माझ्याकडे बघत होते. त्या पाहण्यात तिला सुचवायचं असावं की साऱ्यांच्या नशिबात तुझ्यासारखी मुलं नसतात. मी उसासा सोडत थोडं स्वगत पण थोडं मोठ्यानं म्हणालो, बघू बाईंचा काही तपास लागतोय का. मी उठलो. पुन्हा एकदा बायजा काकूच्या सुनेला मुलाला समजावलं, गाडीत बसलो. बायजा काकूचा प्रश्न सुटल्याचा आनंद होत होता, पण बाईंच्या काळजीने जीव तुटत होता. त्या दिवशी पुढच्या कामाची पाहणी करून सगळा आढावा घेत असताना मी सहज विचारलं सरपंचांना, काका नंदाबाईचं असं कसं झालं, तुम्ही मला का नाही कळवलं? अरे पोरा, बाईने मला तुला काही सांगू नको असं बजावलं. बाईने केव्हा सांगितल्याच नाही त्या गोष्टी. जगाला काय वाटेल म्हणून गप बसल्या, दोन्ही पोरांचा अन्याय सहन करत बसल्या आणि आज परिस्थिती हाताबाहेर गेली. ज्या गावात बाई मोठ्या सन्मानानं उंच मानेनं जगत होत्या, तिथंच दोन्ही पोरांनी अशी मान खाली घालणारी कृत्य केल्यामुळं बाईने स्वतः हे गाव सोडून जायचा निर्णय घेतला. समजा गाव त्यांना विरोध करत होता, पण बाईचा निर्णय म्हणजे निर्णय. एका पोराचा काही ठाव नाही, दुसऱ्यामुळं त्याची जगण्याची उमेदच संपली. त्यामुळं उरलेलं जीवन स्वतःहून दुसऱ्यांची सेवा करण्यात घालवायचा त्यांचा निर्णय. माझ्या मनात आलं तर पोरा तुझ्या कानावर घालावं, पण बाईच्या वचनापायी हात बांधलं होतं बघ. अरे नंदाबाई म्हणजे आपल्या गावची शान आहे. त्या गेल्यापासून कुणी बी कुठल्याही कार्यात सहभाग घेत नाही. नंदाबाईचं तर म्हणणं होतं की आपल्या महादेवकडूनच गावाचा विकास साधा, असं सांगत त्याने गावाला निरोप दिलता बघ. त्यांच्या शब्दापायी माझी तुला बोलून घ्यायची धडपड होती, तेव्हा त्यांचं स्वप्न म्हणून आपण काम जोमानं करू. पाटील बोलत होते, पण माझ्या हृदयाला भेगा पडत होत्या. डोळ्यातनं अश्रूच्या धारा बाहेर पडत होत्या. बाईंचा माझ्यावर केवढा विश्वास. स्वतःच्या पोरांपेक्षा माझ्यावर एवढ्या जीव टाकणाऱ्या बाई त्यांच्याच आयुष्याची ही अग्निपरीक्षा का देव घेत होता, असा विचार मनात आणून मी हताश होऊन बसलो. पण पाटलांनी मला सावरलं, समजावून सांगितलं, अरे असंही दिवस बघायला मिळते. तरीही माझं मन मानत नव्हतं. मी पाटील काकांना म्हणालो, काका ज्या गावचा विकास साधायचा त्या गावचं दैवतच नसेल तर त्याला नटवण्याचा अर्थ काय आहे? मला एकदा बाईंना भेटायचं आहे. मला त्यांचा पत्ता द्या, मी त्यांना कसंही करतो गावात घेऊन येतो, मग काय करायचे ते करू. बाईंनी तुम्हाला नाही म्हणून सांगितलं तरीसुद्धा मला पत्ता हवाय म्हणजे हवाय, नाही म्हणू नका काका. एवढं विनवल्यावर काकाने नाईलाजाच तो पत्ता दिला. मी काकांना म्हणालो, काका आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, तेव्हा मी चाललो बाईंच्याकडे, आल्यावर करू बोलणे. काकांच्या पाया पडलो. शेजारच्या 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात विठाई वृद्धाश्रमात बाई होत्या. मी लगेच गाडीत बसून त्या वृद्धाश्रमाच्या दिशेने निघालो. कधी एकदा बाईंना भेटतोय असं झालं होतं. कशा असतील त्या, काय करत असतील त्या, नानाविध प्रश्नांचं काहूर मनात माजलं होतं.
एकदाचा तो वृद्धाश्रम समोर दिसला. मला एखादं मंदिर दिसावं ना तसं वाटलं. वृद्धाश्रमात गेल्यावर माझी पोस्ट बघून केलेलं आदरातिथ्य बाजूला ठेवत बाईंच्या रूमचा नंबर विचारला. तसाच निघालो तडक तर बाई रूममध्ये नव्हत्या. त्यांना हुडकत हुडकत बाहेरच्या आवारात गेलो तर एका पांढऱ्या साडीत मलूल झालेला चेहरा दिसला. त्या बाहेरच्या बागेत काही वृद्धांचा साक्षरता वर्ग घेत असल्याचं दिसलं. आयुष्यभर चंदनासारखं झिजून सगळ्यांना सुगंध आणि थंडावा देणाऱ्या बाईंच्या नशिबी का अशी वेळ यावी काही समजत नव्हतं. दबक्या पावलांनी मी त्यांच्या जवळ जाऊन उभं राहिलो. त्या वृद्धांना शिकवण्यात दंग होत्या. मी थोडा वेळ उभं राहिल्यावर त्यांचं लक्ष गेलं आणि जरा स्वतःचा चेहरा लपवत त्या म्हणाल्या, महादेव इकडे कशाला आलास? तुला माहिती नाही का तुला आधी ड्युटी वाजवायची? मी बाईंच्या जवळ गेलो. त्यांच्या चरणांवर माथा ठेवला. बाईंनी मला उठवलं, मला सॅल्यूट केला आणि छातीशी लावलं. बाई मला नका सॅल्यूट करू. अरे तुला नाही सॅल्यूट केला, तुझ्या वर्दीला सॅल्यूट केला आणि माझ्या महादेवाला मी छातीशी कावटाळलं. आज आमच्याकडे पाहुणा म्हणून आलायस, मी चहा सांगते, चहा घे, तुझ्या कामावर रुजू हो. बाई तुमच्याशिवाय कामावर रुजू हो? नाही नाही बाई, मी तुम्हाला न्यायला आलोय. महादेव हा काय वेडेपणा आहे? मी इथेच राहणार आहे, तुला बजावलेलं काम तू पूर्ण कर ना. बाई विकास साधायचा आहे तेव्हा तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही. मी वचन देऊन आलोय पाटील काकांना. नको रे महादेव, माझं तिथलं अस्तित्व संपलंय. कोणाला तोंड दाखवायची जागा पोराने ठेवली नाही. मी इथे खुश आहे महादेव. मी इथे कोणाचं दुखलं खुपलं तर विचारपूस करते. सगळे मिळून बागेची देखभाल करतो. मी साक्षरता वर्ग भरवते. मी आता त्या मोहापासून अलिप्त झाली आहे. मी बाईंना बसवलं, त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि म्हणालो, बाई एवढं मोठं वादळ तुमच्या आयुष्यात आलं तरी एकदा या पोटच्या नसल्या तरी मानत असलेल्या पोराला सांगावंसं नाही वाटलं? एवढा परका झालो आहे का बाई मी? लहानपणी प्रत्येक संकटात अगदी हक्कानं आम्हाला मदतीचा हात दिलात, मग तो हक्क गेला कुठे बाई? बाई काय चुकलं या महादेवाचं की त्याला एवढी सजा दिलीत? सरांनी ज्या वेळेला मला स्वेटर आणून दिला ना बाई, त्यावेळी त्यांच्यात माझ्या स्वतःच्या बापाला शोधत होतो. त्या बापाच्या शेवटच्या दर्शनाला तरी मला बोलवायचं. बाई आत्तापर्यंत जे झालं ते झालं. आता ऐकणार नाही. तुम्हाला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. महादेव मी कुठेही असले तरी तुझ्यावर वरदहस्त असणार आहे. नको मला गळ घालूस. ठीक आहे मग मी निघालो मुंबईला. राहू द्या गावचा विकास. मला काही देणं घेणं नाही त्या गावाचं जर तुम्ही तिथे नसाल तर. असं म्हणत मी ताडकन उठलो, पटकन निघालो. बरं बाबा थांब रे, मी येते तुझ्याबरोबर, पण मला हवं तेव्हा मी इथे येऊन राहणार. हां तेवढं नितीनचं काय म्हणालात बाई? पण त्यांनी तो तोंडात आलेला शब्द गिळून टाकला. मीही जास्त विचार न करता बाईंना तिकडे न्यायची तयारी करायला लागलो. बाईंच्या बरोबर सगळ्या गावाला मोठा आनंद झाला. बाईंच्या सांगण्यावरनं, त्यांच्या आशीर्वादानं कामाला खूप वेग आला. बघता बघता गावात डांबरी रस्ते, जागोजागी दिव्यांचे खांब, गावाबाहेर मुलांसाठी भव्य शाळा, घरोघरी पिण्याच्या पाण्याचे नळ, सुलभ शौचालय, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ, नकाशा काढून तयार झाला. बाईंच्या शुभहस्ते या कामाचा श्री गणेशा करत नारळही फुटला. गावचा विकास बघून बाई खुश होत्या, पण आतून थोड्या नाराज असायच्या, कारण दोन्हीही पोटची पोरं घरात नव्हती. कितीही झालं तरी शेवटी मुलं होती त्यांची. बघता बघता कामाचा व्याप एवढा वाढला की अंजूला फोन करायलाही मला वेळ मिळाला नाही. तिचा आपला तिकडून नाराजीचा सूर रोजच ऐकायला लागत होता. तुम्ही गावाकडे गेलत की तुम्हाला बायकोची मुलांची आठवण येत नाही, काळजी नसते, असे तिचे सारखे फोन खणखणायला लागले. मुलंही कंटाळून गेली होती. त्यांना या सोसायटीत स्वच्छंदी खेळायला बागडायला मिळत नव्हतं किंवा स्वच्छ हवेत रमायलाही मिळत नव्हतं. मनात आलं लागोपाठ 5-6 सुट्ट्या लागून आल्या आहेत. मीही इकडे गावाकडंच आहे, तर त्यांनाच इथे 4 दिवस बोलवून घेऊ, म्हणजे त्यांना तेवढाच आपला गाव जवळून बघता येईल, अनुभवता येईल. माझ्या मनात हा विचार येईपर्यंत अंजूचा फोन आला की अहो पोरांना अशाही सुट्ट्या आहेत, आम्ही उद्या गावाकडे निघतोय, तेवढं त्यांनाही बरं वाटेल, मग मीही जरा आजोळी जाऊन येईन.
माझ्या मनातलं झालं होतं. मी त्यांना यायला अनुमती दिली. उद्या पोरं गावाकडे येणार म्हणून मला खूप आनंद झाला. इकडे आयुष्यभर नसलं तरी 4 दिवस का होईना इथल्या मातीचा माझ्या माणसांचा संघ लाभतोय हे काय थोडं होतं का? दुसऱ्याच दिवशी अंजू पोरांना घेऊन ट्रेननं पोचली. तिला आणायला मुद्दाम मी गाडी न देता शिरपेची बैलगाडी झोंपली आणि स्वतः ती गाडी घेऊन स्टेशनवर पोचलो. येता जाता सगळी गावातली मंडळी माझ्याकडे बघून हसायची आणि म्हणायची, माझा येडा झाला, एवढी लाल दिव्याची गाडी तरी बैलगाडीतनं चाललाय. मला बघून पोरांना आनंद झाला. पहिल्यांदा पोरांनी जवळून बैलगाडी बघितली होती. मीही त्यांना बैलाच्या जवळ जाऊन त्याच्या अंगाला शिंगांना हात लावून बैलांना प्रेमानं गोंजारायला शिकवलं. मुलांना आज पहिल्यांदा एवढं खुश बघून मलाही छान वाटत होतं. अंजू आणि पोरं आल्याचं समजताच बाई स्वतः जातीनं रात्री भेटायला आल्या. मीच उद्या पोरांना बाईंना भेटायला घेऊन जाणार होतो तर त्याच पोरांसाठी भरलं वांग, धपाटी, नारळाच्या वाड्या, म्हशीच्या दुधाचा खरवस घेऊन आल्या. बाईंनी पोरांना जवळ घेतलं, मायेनं डोक्यावरनं हात फिरवले. मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले. 2 मिनिटात पोरं बाईंशी इतकी मिक्सअप झाली की जणू खूप वर्षांची ओळख असावी. बाईंचा स्वभाव होताच तसा, कोणालाही लगेच आपलंसं करणारा. अंजू आणि मुलांबरोबर धमाल करण्यात 2-3 दिवस निघून गेले. अंजूला खूप दिवसांनी आजोळी जायचं होतं म्हणून मी तिला आणि पोरांना सोडायला गेलो. त्यांना तिथे पोहोच करून माघारी येताना स्टँडच्या समोर चिंगी रिक्षाला हात करताना दिसली. मी तिला बघून गाडी तिच्या बाजूला वळवली. खाली उतरून म्हणाली, चिंगे तूच आहेस ना? हो साहेब, मीच आहे. चिंगे, तुझ्या बोलण्यात एवढा कडवटपणा कधीपासून आला? काय नाही, जाऊ दे. चल बस गाडीत, मी सोडतो घरी. नाही नको, बरी आमची गरीबाची 2 पायाची गाडी. तिच्या बोलण्यातला वृक्षपणा मला जाणवत होता. तिच्याबरोबर तिचा मुलगा, छोटी गोंडस मुलगी होती. ते दोघेही एकदम म्हणाले, आई चल ना, काका म्हणतायत तर. किती रिक्षाची वाट बघायची? चल की, त्यांच्या गाडीत कोणीच नाही आहे. उभा राहून कंटाळा आलाय. पोरांचा हट्ट बघून मीच परत म्हणालो, चिंगे चल, पोरं दमली आहेत. मग कशी बशी गाडीत बसली. एव्हाना बोलून बडबड करून सगळ्यांना भुसकट पाडणारी चिंगी आज शांत वाटत होती. मीच पोरांना विचारलं, तुम्ही कितवीला आहात? तुमचं नाव काय? घरी कोण असतं? हे विचारेपर्यंत चिंगीचं घर आलं. चिंगी म्हणाली, साहेब थांबवा गाडी. सगळे खाली उतरताना चिंगीच्या आईने मला बघितलं आणि म्हणाल्या, अगं बाय, आपला माधा आलाय. असं म्हणत त्यांनी जीभ चावली आणि म्हणाली, साहेब या की, चहा घेऊन जावा. आता काकू एवढा आग्रह करतायत म्हटल्यावर मी खाली उतरलो. काकूंनी लगेच बाहेर अंगणातल्या बाजेवरचं बेडशीट झटकलं, बसायला दिलं, पाणी आणून दिलं. थोड्या वेळात चहा आला. पण चिंगी एकदा घरात गेली, ती काही बाहेर आली नाही. चहा पिऊन मी निघणार तोवर चिंगीचे वडील तंबाखूला चुना लावून मळत मळत आले बाहेरनं आणि म्हणाले, अहो मुंबईकर, बसा जरा वेळ. मग काकांनी इकडच्या तिकडच्या गप्पा काढत चिंगीवर विषय आणला. त्यावेळेला म्हणाले, काय सांगायचं महादेवराव, पाहुणा म्हणजे चिंगीचा नवरा, जावय बापू, कचेरी चांगल्या पोस्टावर होते, दोघांचा संसार सुखात चालला होता, 2 गोंडच बचडी बी झाली. कोणाची नजर लागली बघा, तिच्या नवऱ्यावर लाच घेतल्याचा आरोप झाला, त्यांना कामावरनं कमी केलं. किती दिवस झालं पोरगी हितच आली, लय जीवाला घोर लागलाय. नवऱ्याला कामावरनं कमी केल्यापासून जरा येड्यागत वागती बघा. सगळी घरात बसून खायला काय कमी लागतं का? म्हणून चिंगी 4 दिवस तिकडं, महिनाभर इकडं असते. लेकरू विचार करून चिपाडागत झालाय. साहेब जरा काय करता आलं तर बघा तिच्या नवऱ्यासाठी. चिंगीचा बाप एवढा खडूस, पण त्यांनी पोरासाठी हात जोडले बघून वाईट वाटलं. मी बाहेर पडून गाडीत बसेपर्यंत ते वारंवार बजावत होते, पोरात एवढं माझ्या जावयाचं बघ. एक प्रश्न मार्गी लावेपर्यंत एक प्रश्न पुढे राहत होता. पण ज्या लोकांनी मला लहानपणी मदतीचा हात दिला त्यांना जपणं माझं आद्य कर्तव्य होतं. काकांकडनं चिक्कीच्या नवऱ्याचा पत्ता, नाव, गाव, तो कुठल्या कचेरीत काम करत होता सगळं विचारून घेतलं. आणि माझ्या पद्धतीनं तपास लावल्यावर कळलं की तिथल्या साहेबानं आपल्या स्वतःच्या भाच्याला तिथे कामावर घेण्यासाठी ही खेळी खेळली होती. सगळी चौकशी झाल्यावर, पुरावा मिळाल्यावर मी स्वतः जातीनं कोर्टात चिंगीच्या नवऱ्याबरोबर गेलो. त्याला धीर दिला, व्यवस्थित त्याचे विचार मांडायला लावले. एवढ्या दिवसातून सगळ्या माणसात आल्यामुळे तो भांबावला होता.
ज्या माणसाकरवी लाच देताना फोटो काढले होते त्याला जरा गोडीत घेऊन बघितलं, पण उपयोग होत नाही हे लक्षात येता चोप दिला, तेव्हा सरळ सुतावर येऊन त्यांनी कबुली जबाब दिला आणि चिंगीच्या नवऱ्याची निर्दोष म्हणून मुक्तता झाली. कचेरीतल्या त्याच्या सहाय्यकांनाही चिंगीचा नवरा प्रामाणिक असल्याचा जबाब दिला, त्यामुळे मला आनंद झाला. आपण खरंच एका प्रामाणिक आणि सज्जन माणसाची लाच घेण्याच्या कलंकातून मुक्तता केली. आजपर्यंत एवढी प्रतिष्ठा मिळवलेला माणूस ह्या काळेम्यानं गेली कितीतरी वर्ष स्वतःला डांबून घेऊन त्याच्या मनावर आघात झाला होता. काही दिवसात त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं असतं, पण योग्य वेळी सगळी सूत्रं हलवल्यानं चिंगीच्या नवऱ्याच्या डोळ्यातले आनंदाश्रू आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान मात्र आज बघण्यासारखं होतं. त्याला उद्यापासून कामावर रुजू व्हायला सांगितल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. चिंगी, तिचा नवरा माझ्या परत परत पाया पडून माझे आभार व्यक्त करायला लागले. चिंगीच्या वडिलांनी माझ्या पायावर दंडवत घातला. मला ते सगळं कसं तरी वाटायला लागलं. चिंगीचा हात तिच्या नवऱ्याच्या हातात देत म्हणालो, चिंगी, आता काळजी करू नको, सुखानं संसार कर. काही अडचण आली तर हक्कानं सांग मला, लहानपणचा मित्र म्हणून. आज चिंगीच्या कुटुंबातलं हरवलेलं सुख समाधान परत मिळाल्यानं खूप छान वाटत होतं. ज्या चिंगीनं घरच्यांचा मार खाऊन मला कपडे इस्त्री करून लहानपणी पुरवले, आज तिच्या सुखासाठी आपण काहीतरी करू शकलो याचं समाधान वाटत होतं. दुःखाच्या भोवऱ्यात हरवलेली चिंगी परत हसत चेष्टा मस्करी करताना छान वाटत होती. कधीकधी या मातीत घालवलेले दिवस मी आठवत तासनतास बसायचो. असंच त्या दिवशी गावातले पांडू काका वडाच्या पारावर गप्पा मारत बसले होते. त्यांच्या घोळक्यात जाऊन मायबोलीत गप्पा मारताना जेवण न करता उसाची एक कांडी खाऊन जशी ढेकर येते तसं मन तृप्त व्हायचं. पांडू काकांबरोबर गप्पा मारताना गावचे पाटील आणि म्हणाले, अरे महादेव, तुला सगळीकडं हुडकत हुडकत आलो इकडं. हे बघ पोरा, समद्या गावकऱ्याची इच्छा आहे का उद्या देवीच्या छबिनेची गावातनं मिरवणूक निघणार आहे, तेव्हा देवीची पूजा तुझ्या हस्ते करायची. उद्या सकाळी पूजाला हजर राहा, समधी तयारी करून ठेवतो, 1 तासाभराचं काम आहे. पाटील काका हे सगळं सांगत होते, पण माझ्या मनात अजूनही देवीचा राग होता. लहानपणी नैवेद्य खाण्यासाठी ज्या देवीनं न्याय केला नाही ती कसली जगज्जननी, म्हणून तेव्हापासून तिच्याबद्दल चीड होती मनात. त्यात गावचे पाटील मला उद्याच्या पूजेसाठी इतका आग्रह करत होते की मला जायची इच्छा नव्हती. मी विचार करतोय हे बघितल्यावर पारावरची सगळी वृद्ध माणसं म्हणाली, महादेवराव, देवाच्या कार्याला नाही म्हणू नका, 1 तासाचा प्रश्न आहे. मनाला समजावलं. ठरलेल्या वेळेप्रमाणे मंदिरात आवरून आलो. सगळ्या गावकऱ्यांनी माझं स्वागत फुलांच्या पाकळ्या टाकत केलं. आज मी त्या देवीच्या पूजेला बसलो होतो ते माझ्या आईचे चरण आठवून. त्या देवीपेक्षा माझी आई मला त्या मूर्तीत दिसत होती. अगदी टाळ्यांच्या कडकडाटात, घंटांच्या घणघणाटात माझ्या हस्ते देवीची आरती पार पडली. त्या देवीच्या रूपात आई दिसल्यानं लहानपणी त्याच मंदिरात नैवेद्य चोरण्याची वेळ आल्यामुळे मी मंदिराच्या शेजारी अन्नछत्र उघडायचं ठरवलं, जेणेकरून त्या देवीच्या दर्शनाला येणारे भाविक असोत, गावातले गोरगरीब असोत किंवा मजूर वर्ग असो, कोणीही उपाशी मरू नये. माझा प्रस्ताव मी गणपत काकांना सांगितला. गणपत काकांनी माझ्या प्रस्तावाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. परत एकदा आईचं रूप डोळ्यात भरून घेऊन त्या देवीचं दर्शन घेऊन मी कामाला निघालो. हलग्या, ढोल, ताशे, लेझिम, कुस्त्या, तमाशाचे पड, पिक्चरचा तंबू, सगळं गाव भक्तिमय झालं होतं. सगळीकडे आनंदाला उधाण आलं होतं. मी गर्दीतनं वाट काढत काढत निघालो. हे जगदंबे अष्टभुजा वरदायिनी, अंबा भवानी वरदायिनी, हे महालक्ष्मी कालिका, नमन तुला करतो. सिंहावरी आरूढ होनी करिसी दैत्यांचा संहार, विषयरूपी महिषासुरावर तूच ग कर प्रहार. सरस्वती माते सज्जनांच्या वाचेवर तू वसते, महालक्ष्मी माते श्रमातून नारायणा बरोबर तूच नांदते. चंद्र सूर्य तारकांची आहेस तेजस्वी प्रभा, तुझ्या दरबारी भक्त हात जोडून उभा. भक्तीला महापूर आला होता. वाट काढत थोडंसं पुढे जातोय तोपर्यंत गलका उठला, मारा मारा, चोर चोर पकडा. मी गाडी बाजूला लावली. खाली उतरून जवळ जाऊन बघितलं. एका मुलाला बेदम मारत होती तिथली माणसं. तो किंचाळत होता, पण माणसं ऐकायला तयार नव्हती. मला पुढच्या कामाला वेळ होत होता, तरी त्या मुलाच्या ओरडण्यानं पाय पुढे निघत नव्हते. मी सगळा जमाव पांगलला बाजूला घेतलं
गलिच्छ अवतार होता मुलाचा. मारून मारून लोकांनी बेजार केलं होतं. तेवढ्यात त्यातल्या एका माणसानं मला सांगायला सुरुवात केली की साहेब, याला पोलिसांकडे द्या, हा चोर आहे, कालपासनं प्रत्येकाच्या घरात जाऊन लपतो आणि घरातल्या वस्तू लंपास करतोय, याला रिकामं सोडणं घातक आहे. मी त्याची चौकशी करायला लागलो. तुझं नाव काय, गाव काय? तो काही बोलायला तयार नव्हता. शेवटी त्याला 2 फटके लावले. गाडीत घातल्यावर म्हणाला, महादा, मला मारू नको रे, मी निखिल आहे, नंदाबाईंचा पोरगा. हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीन हादरली. मी त्याला जवळ घेऊन बघितलं तर खरंच तो निखिल होता. मी त्याला गाडीत बसवून सगळं विचारल्यावर तो सांगायला लागला की आईच्या कामाच्या व्यापामुळे आणि आजीच्या लाडामुळे मी आणि नितीन खूप बिघडत गेलो. नितीनलाही पोलीस घेऊन गेले. बाबा गेल्यानं आई वृद्धाश्रमात गेली. शेवटी मीही व्यसनाच्या अधीन झालो आणि घराच्या बाहेर पडलो. सोबत नेलेला पैसा संपला, कोणी जवळ थांबू देना. व्यसनाने मी बेचैन झालो. दारू मिळाली नाही की हातपाय लटपटायला लागले. मग नाईलाजास्तव मला दारूच्या पैशासाठी चोरी करायला लागली. तो 10 माझा हात हातात घेऊन मला विनवण्या करायला लागला. महादा, मला सुधारण्याची संधी दे. आईसाठी मलाही तुझ्यासारखा भला माणूस व्हायची इच्छा आहे रे. मला यातून वाटलं, एवढ्या विनवणी करतोय तर सुधारण्याची का संधी देऊ नये. मी त्याला म्हटलं, हे बघ निखिल दादा, खरं तर त्या मायमाऊलीला दुखावलेल्या माणसाला मी कधी सोडलं नसतं. आज तुझ्या जागेवर दुसरा कोणी असता तर त्याला पोलिसांच्या हवाली केला असता, पण त्या माऊलीचं तू लेकरू आहेस. आजही तुम्ही कितीही त्रास दिला तरी त्या माऊलीच्या डोळ्यांना तुमची आस लागली आहे. आता जर काही चुकीचं पाऊल उभारलं तर मात्र काही खैर नाही. सगळ्या चुका सुधारणार असशील तर, आणि तरच गावात पाय टाक. त्यांनी चांगलं वागण्याचं आश्वासन दिल्यावर त्याला नंदाबाईंकडे घेऊन गेलो. बिचारा बाईंच्या पायावर पडून चुकीची माफी मागत होता. बाईंनी तर त्याच्याकडे पाठच फिरवली. मीच त्यांना समजावून सांगितलं, निखिलला सुधारण्याची एक संधी द्यायची विनवणी केली. मायलेकरांची भेट म्हणजे आज खूप आनंदाचा दिवस वाटत होता. निखिलनं चागणं वागण्याचा शब्द दिला असला तरीही मी त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. पण म्हणतात ना, माणसाला कधी कधी परिस्थिती शिकवून जाते. त्याप्रमाणे त्याला परिस्थितीनं एवढी दुखापत दिली होती की त्याला आपसूक जबाबदारीचं भान आलं. हळूहळू तो कामाचं बघायला लागला. बाईंनाही त्याच्या वागण्यात बोलण्यात चांगला फरक दिसायला लागला. आता फक्त नितीनचा प्रश्न राहिला. गावातली कामं बघता बघता एक दिवशी नितीनला ज्या तुरुंगात कैद केलं होतं तिथं जाऊन चौकशी केली तर नितीनची सुटका व्हायला खूप वेळ होता. त्याचा गुन्हाच एवढा मोठा होता की त्याला यातून कसं सोडवायचं हा प्रश्न होता. तिथले मोठे साहेब माझ्या ओळखीचे निघाले. त्यांनी सांगितलं की गेले काही दिवस तो चांगला वागतोय, त्यामुळे त्याची शिक्षा कमी करायची आमची तयारी चालू आहे. तेव्हा लवकरात लवकर नितीनला सोडायची विनंती मी साहेबांना केली. स्वतः नितीनला भेटून आलो. त्याला नीट समजावून सांगितलं. नितीनमध्ये हळूहळू फरक व्हायला लागला होता. एवढ्या दिवसांना का होईना परत बाईंच्या आयुष्यात मुलांच्या सुखाची आशा पल्लवित झालेली होती. बाईंच्या कानावर वेळोवेळी नितीनच्या मिळालेल्या खबरा सांगितल्यामुळे बाईंनाही थोडीशी आता आशा वाटायला लागली. गावातली कामं उरकता उरकता मला परत मुंबईला जायची वेळ आली. आता 2 दिवसांनी मुंबईला परत जायचं म्हणजे पाय जड झाले होते. सगळ्यांची गाठ पडली. फक्त श्यामीकडे परत येतो म्हणत दौरा लांबणीवर पडला. मग गावाकडचं सगळं सुरळीत करून बाईंची, पाटलांची, सगळ्या गावकऱ्यांची परवानगी घेऊन अगोदर 1 दिवस श्यामीकडे जायचं ठरवलं. खूप दिवसांनी परत गावाकडं आल्यानं आणि खूप दिवस गावात राहिल्यानं माझा पाय निघत नव्हता, पण एक ना एक दिवस जाणं भाग होतं. मी जाणार म्हटल्यावर सगळ्या गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर साठला. ज्या गावाने मला आणि माझ्या कुटुंबाला लहानपणी टाकून दिलं होतं, आज त्याच गावात मी दूर जाण्यानं गावकरी हळहळत होते. हीच ती माणुसकी होती आणि ती माणुसकी कमवायला खूप दिवस लागतात, घालवायला काही क्षणही पुरेसा. मी जाणार म्हटल्यावर सगळे मला निरोप द्यायला आले. मी थोरा मोठ्यानं नमस्कार केला. सगळ्यांची हालहवाल विचारत नंदाबाईंना परत गाव सोडून कुठेही न जाण्याचं त्यांच्याकडनं वचन घेतलं आणि लवकर नितीनला मी स्वतः तुमच्याकडे घेऊन येतो असं वचन देत गाडीत चढलो. मुलगी सासरी नांदायला जाताना जशी तिच्या मनाची अवस्था होते ना, अगदी तशी अवस्था माझी झाली. झरझरती ते झरे निर्झरे, झुळझुळ वाहती वारे, मंद सुटतो गंध मातीचा, वेलीवरती बहर पाना फुलांचा.
सगळी गावाकडची नाती, ती काळी माती मनाच्या गाभाऱ्यात साठवून सगळ्यांना निरोप देऊन श्यामीकडे गेलो. बापरे, एक रात्र फक्त तिच्याकडे होतो तर केवढी दंगामस्ती. सगळीकडे लाल दिव्याच्या गाडीत साहेब म्हणून मिरवणारा, पण श्यामीच्या पोरांनी भाचे कंपनीनं मला घोडा बनवून वाकवून घेतलं. मामा म्हणून मीही त्यांचं लाड कौतुक केलं. श्यामीचा सुखी संसार बहरलेला बघून आनंद वाटत होता. श्यामीलाही मी खूप दिवसांना आल्यानं काय करू काय नको असं झालं होतं. सकाळी परत आपल्या कामासाठी मुंबईला जायचं जीवावर आलं होतं, पण सकाळी लवकर उठून श्यामीनं पोरांसाठी अंजूसाठी नाही ते पदार्थ, लोणच्याच्या बारण्या, दुधाचा खरवस, कुरडया, भातोड्या, वर्षभराची सोय होईल एवढं अगोदरच गाडीत नेऊन ठेवलं होतं. श्यामे आता बास म्हटलं तरी ती ऐकत नव्हती. जड पावलांनी तिचाही निरोप घेऊन मी निघालो. जाताना त्या मोकळ्या उन्हाळ वाऱ्याला खिडकीतनं हात काढत त्या मातीचा गंध, पानाफुलांचा रंग मनात साठवत परत कधी लवकर यायला मिळेल या आशेनं मुंबईचा रस्ता पार करत होतो. माझ्या शेजारी बसलेला अधीक्षक विचारत होता, साहेब काय आहे या गावाकडच्या मातीत? मी तुम्हाला किती दिवस बघतोय, लय खुश होता तुम्ही. अहो साहेब, काय ती पडकी घरं, सगळीकडं धूळ, शेण, घाण. बयो, अरे आपल्या मुंबईला बघा कशा मोठ्या मोठ्या इमारती, स्वच्छता, सगळं कसं चकाचक. साहेब खरं सांगू का, मला ना कधी मुंबईला जाईन असं झालंय बघा. यावर मी गालात खुदकन हसत म्हणालो, अरे वेड्या, तुला नाही कळणार गावाकडची ओढ. मी माझं बालपण, माझं मन इथे सोडून चाललोय तुझ्या मुंबईला. धुसर झाला तो गाव मातीचा उमाळा, घेऊन निघालो माणुसकीचा जिव्हाळा. धुसर झाला तो गाव मातीचा उमाळा, घेऊन निघालो माणुसकीचा जिव्हाळा. शुभ्र चांदण्यांची दाटे मनात गर्दी, घेऊन निघाली परदेशी ही वर्दी. तरीही संग मातीचा वाटे हवा हवा, तरीही संग मातीचा वाटे हवा हवा. ओढ ही लागली जीवा, ओढ ही लागली जीवा. श्रोते हो, स्मिता कवडे लिखित ओढ ही लागली जीवा ही कादंबरी इथेच संपली. कादंबरी कशी वाटली कमेंट्स करून कळवा. संपूर्ण कादंबरी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, त्यांनाही माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला टच केलं की चॅनल सबस्क्राईब करता येईल हे लक्षात घ्या. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह, उत्तम साहित्यासह, उत्तम कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.